हॅलो, मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात। तर आता वाजलेत संध्याकाळची 6:30 हो निघाले गावाकडं। म्हणजे ना जी सोयाबीन पेरली ना त्याला औषध मारायचे। आज आहे शनिवार, उद्या आहे ना औषध मारायचे त्यासाठी मग निघालेत। तर आता आहे ना पाऊस पण सकाळपासून आहे ना बुरबुर बुरबुर चालूच आहे, पण आता 1-5 मिनिटं झाले तेव्हा थोडासा उघडला आणि हे निघाले। मी 9 ते 5 काम केलं, येतानी पण पाऊस लागला आणि आता 6:30 वाजले। थोडंसं आवरलं, चहा नाश्ता घेतला आणि चाललोय आता जवळजवळ रात्री 8:30-9 तरी होते। इथून कमीत कमी 80 किलोमीटर घर आहे, गाव आहे। तर आधी ना हे कोपरगावला जाणार आता आणि आमची शेती रांजणगावला आहे, तर मग कोपरगाववरून परत उद्या सकाळी रांजणगावला जाणार। उद्याचं काम आवरल्यावर परत संध्याकाळी ते रिटर्न येणार, असा हिशोब आहे सगळा। आणि कसं सध्या खूप धावपळ चालू आहे गावाकडे, म्हणजे शेती एक काम झालं का दुसरं काम आहेच, असं म्हणजे युट्यूबचं आहे किंवा दुसरे पण काम चालू आहे, सतत काही ना काही सध्या खूप बिझी शेड्यूल आहे। आणि कसं शेती येऊन जाऊन करायची म्हटली ना इथून तर खूप अवघड आहे। हे आमचं येऊन जाऊन करण्याचं आणि शेती करण्याचं पहिलंच वर्ष आहे आमचं। आम्ही याच्या आधी कधी म्हणजे अशी शेती केलेली नव्हती, तर आता चालू द्या ह्या वर्षी। तर ठीक आहे, जशी होईल तशी होईल, प्रयत्न करतोय आम्ही, काढून व्हिडिओज बनवतो। तर तुम्ही या आमच्या व्हिडिओजला सपोर्ट करा। नवीन आम्ही व्हिडिओ रोज टाकत असतो। तर कसं माणसाने प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्नातून आपल्याला यश भेटत असतं। सपोर्ट असला तर आम्ही कंटिन्यू म्हणजे अजून जास्त व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू, आणि तुमचा सपोर्ट पाहिजे। कसं म्हणजे जॉब करणं किंवा मग ऑर्डर मारतात, परत गावाकडे जाऊन शेतीचं बघणं, परत घरातलंही आपलं सगळं असतंच, कुठलं काम आपल्याला चुकत नाही। हे सगळं बघून आहे ना कधी कधी खूप म्हणजे अशी काम हँडल करून व्हिडिओज बनवणं, ते परत एडिट करणं, ते अपलोड करणं, याच्यात बराचसा वेळ जातो। तरी पण आम्ही ते करतो कारण आम्हाला आवड पण आहे। तर चला आता यांना निघायचंय, आता 6:30 वाजले, आम्हाला पुढे जायचंय। म्हणजे जे काही काम आहे त्या कामाबरोबर दुसरं काम करून अजून पुढे जायचंय। त्यामुळे आमचे हे नवीन प्रयत्न चालू आहे, त्यासाठी तुम्ही नक्की सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच आपली फॅमिली लवकर मोठी होईल। तर आपली फॅमिली जवळजवळ 8,000च्या पुढे गेलीच आहे आता, तर असाच सपोर्ट करत राहा। चला आता निघता, बाय। तर इथं बघा हे बारीक गहू आहे। मी दुपारीने हे गहू धुतले होते, दुपारी दळण केलं आणि हे खूप बारीक गहू होते। म्हटलं मग इकडे पडून राहायचे ना, त्यापेक्षा धुवून घेऊ, आणि यात खूप माती होती त्यामुळे ते धुणं गरजेचेच होते। निवडायला खूप वेळ लागला असता, तर एवढे धुवून ठेवले। आता हे ना मस्त संध्याकाळी फॅन खाली सुकत ठेवते। तर ताईंनो गेले आणि त्यानंतर आहे ना मी लगेच स्वयंपाक बनवून घेतला। तर स्वयंपाक काही जास्त बनवायचा नव्हता, फक्त मेथीची भाजी आणि लहान 2 भाकरी टाकल्या, फक्त छोट्याच टाकल्या। आज खूप दिवसातून छोट्या भाकरी केल्या आणि मस्त अशी मेथीची भाजी। तर रुईला अशी घट्ट भाजी दिली आहे। तर मेथीची भाजी काल आणलेली होती, तर म्हटलं ती खराब होऊन जाईल कारण कसं फ्रीज नाहीये, तर मग ती करून घेतली आणि मस्त आम्ही दोघींनी जेवायला घेतलंय आता। आणि बाहेर बघू शकता तुम्ही, मी ना दुपारी माती आणली तर झाडं लावण्यासाठी, तर ती माती बाहेर आहे। आणि आज माझ्या अवताराकडे ना थोडंसं दुर्लक्ष करा, कारण झालं असं की आज घरातलं खूप सारं काम मी आवरलं, म्हणजे दळण पण केलं आणि ना थोडंसं रॅक वगैरे पुसली। कारण कसं सगळं आपलं घरातलं व्यवस्थित असेल ना तर चिलट वगैरे होत नाही घरामध्ये, त्यामुळे ना बरीचशी क्लिनिंग आज केली। त्याचं काय मी व्हिडिओ घेतला नाही, कारण कसं व्हिडिओच्या नादात आहे ना कधी क्लिनिंग राहून जाते आपली आणि खूप वेळ लागून जातो त्यासाठी। तर आज आहे ना त्याच्यामुळे अवतार थोडा खराब झालेला आहे, तर समजून घ्याल तुम्ही। चला आता आम्ही जेवण करतो मस्त, तुम्ही पण या जेवायला, बोलवायचं। तर ताईंनो आमचे जेवण झाले आणि त्यानंतर म्हटलं चला थोडीशी शेव काढू। तर मी इथे ना 2 घाणे अशी शेव काढली होती, तर एक घाण रुईला खायला दिलाय। छोटेच घाणे लोखंडी कढईतच तळली होती खूप दिवसापासून। म्हणजे मी अशा आपण कसं बाहेरची विकतच शेव आणतो, तर म्हटलं चला घरची काढून बघू। तर मी पहिल्यांदा घरची शेव काढली आहे। तर हे बघा एवढा काही चांगला आकार आला नाही, नेक्स्ट टाइम येईल व्यवस्थित आकार। आता पहिल्यांदाच काढून पाहिली त्यामुळे, पण टेस्टला छान झाली आहे। तर रुईला दिली खायला, पण त्यावेळी ना आता किचनवरती इतका राडा पडला। हे भांडे ना दुपारी मी गहू चाळले ना, ते गव्हाचे सगळे भांडे, मी जेवढे भांडे घेतले होते ना रुईनी पसारा, ते सगळे घासायला ठेवले तिकडं। आणि आता इकडे स्वयंपाकाचे आमच्या जेवणाचे असे भरपूर सारे भांडे निघलेले आहेत। तर आता मस्त भांडे आवरून घेते आणि आराम करते। हॅलो, तर आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत करते।
तर आहे ना काल अहो गेले आणि त्यानंतर मी काही जास्त शूट घेतलं नाही, म्हणजे घरातलं आवरलं आणि नंतर झोपून गेलो. मग लवकरच झोपलो होतो, थोडस 9:30 वाजता झोपलो होतो, कारण खूप झोप पण लागत होती आणि थोडं दमल्यावानी झालं होतं. आणि आजचा दिवस आहे दुसरा दिवस, तर आज दिवसभर आहे ना घरातलं आवरलं सर्व आणि ना एक दुसरा माझा स्पेशल व्हिडिओ शूट करायचा होता, तो व्हिडिओ शूट केला. आणि आता जवळजवळ वाजले 5. तर आमच्या पिल्लूला आहे ना खोकला लागलाय आज थोडा, म्हणजे तो खोकला 1-2 दिवसापासून येतोय, पण आज थोडासा वाढला. तर आता आहे ना मी रुईचा अभ्यास घेते. तसं दिवसभर तिचा थोडाफार अभ्यास मी घेतला, पण तिचं कसं आहे खूप हळूहळू लिहायचं, मग खूप हळूहळू लिहिती, मग माझं दुसरं काहीच काम होत नाही. तर म्हटलं आता थोडंसंच राहिलंय, किती 2 लाईन राहिलंय, बाकीचं झालंय. 2च लाईन राहिलंय. तर ती तो अभ्यास करते. काय आता धाडस शब्द काढतीये, ड काढती. तर रुईचं अक्षर बघा, रुईचं अक्षर आहे ताईंनो खूप छान आहे बरं का. म्हणजे तिच्या टीचर पण म्हणतात की रुईचं अक्षर छान आहे, होय की नाही. तिला विचारतात की म्हणजे तूच लिहिलं की आईने लिहून दिलं. मागे ना कुठला शब्द होता ग बाळा, थांब इंग्लिश होता, इंग्लिश. तर हे बघा किती छान अक्षर आहे. हा शब्द होता आणि होच होता, एचाच होता. तर हे होतं आणि टीचरने विचारलं की म्हणजे तू काढलं की आईने काढलं, असं तिला विचारलं. तर ती म्हणे मीच काढलं. म्हणजे तिचं अक्षर खूप छान आहे बरं का. तर आता आहे ना तिचा अभ्यास घेतेय मी. काय काढते आता, धाडस शब्द काढतीये ती. आता ड काढलाय, स काढ आता, स. तर आहे ना मुलांचा अभ्यास आहे ना असा घ्यावा लागतो ताईंनो. म्हणजे मला तरी तिचा अभ्यास घेण्यासाठी ना तर खूप वेळ जातो. ती पटपट लिहितच नाही. अक्षर चांगले पण ती लिहित नाही पटपट. तर आता एवढा तिचा अभ्यास घेते आणि त्यानंतर आहे ना आता अहो पण जवळ आलेत, फोन आला होता त्यांचा, तर ते जवळ आलेत. तर ते आल्यानंतर मग कंटिन्यू करते. तर अहो आलेत आणि मी ठेवला इथं चहा गरम असा. तर आज काही कोरा चहा आहे आणि चहा सोबत खारी. कारण सकाळी कसं दूध आणलं नव्हतं, ते घरी नव्हते, त्याच्यामुळे आम्ही तर डेअरीतून दूध आणतो, त्यामुळे दूध काय आणलं नव्हतं सकाळी, त्यामुळे आता कोरा चहा आहे. तर मस्त चहा आणि खारीचा आनंद घेतो आम्ही. चला या तुम्ही पण चहा खारी खायला. तर ताईंना ओहो आले, त्यानंतर त्यांनी चहा पाणी घेतला, आराम केला थोडासा आणि मी ना माझा स्वयंपाक वगैरे केला. तर आज मस्त जेवणामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी बनवली होती. तर मस्त जेवण झालं पोटभर. आणि आता आहे ना भांडे घासायचे मला, तर मी ना भांडे घासून घेते. तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. हा छोटासा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण मी असं तुमच्याशी इंटरॅक्शन करून बोललीये, तर ते कसं वाटतं कमेंट करून सांगा. जे की मी व्हॉइस ओव्हर करते तो व्हिडिओ आवडतो तुम्हाला की असे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.